नमस्कार. शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने टेट 3 परीक्षा सध्या बघा झालेली होती. टेट 3 परीक्षेमध्ये जे काही एपीआर उमेदवारांना सध्या बघा संधी देण्यात आली होती, त्यापैकी बरेचसे जे काही एपीआर उमेदवार आहेत तर त्यांचा जो सध्या त्यांच्या व्यावसायिक पात्रतेसंदर्भात निकाल त्या ठिकाणी लागल्यामुळे त्यांनी जे काही त्यांचं मार्कशीट आहे तर ते MSc पुणेला पाठवण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगाने ज्या पद्धतीने सध्या बघा त्यांनी पाठवलेलं होतं त्या अनुषंगाने त्यांचा जो काही निकाल आहे तर तो निकाल सध्या लागलेला होता. परंतु काही अंशी जे काही सध्या या ठिकाणी अभियोग्यताधारक होते, एपीआर अभियोग्यताधारक, तर त्यांचा निकाल जो आहे तर तो निकाल सध्या टेट परीक्षेचा राखीव ठेवण्यात आला होता. कारण त्यांनी त्यांचं BEd असेल DEd असेल तर त्यांचं मार्कशीट सध्या बघा पाठवलं नव्हतं. आता त्या अनुषंगाने परत जो काही टेटचा रिझल्ट आहे तर तो सध्या बघा या ठिकाणी जाहीर झाला आहे एपीआर उमेदवारांचा. तर त्या अनुषंगाने आपण जी माहिती आहे तर ती माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. शिक्षक भरतीच्या अनुषंगाने हे महत्त्वाचे चॅनल असणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने एक प्रसिद्धी निवेदनपत्र सध्या बघा या ठिकाणी जाहीर करण्यात आलं होतं. ह्याच्यामध्ये संदर्भीय जे काही संपूर्ण परीक्षा संदर्भात इथं माहिती देण्यात आली होती. त्याच्यामध्ये बघा इथं एक महत्त्वाचा जो काही मजकूर आहे तर तो मजकूर इथं देण्यात आला होता. त्याच्यामध्ये 18 तारखेला आपल्याला माहिती आहे की 18/8/2025ला जी काही गुणवत्ता यादी आहे तर ती सध्या बघा प्रसिद्ध करण्यात आली होती, गुणपत्रक. त्याच्यामध्ये संपूर्ण जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवारांचं आपापल्या पद्धतीने मार्क तिथं शो झाले होते. त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये जवळपास जे काही राखीव ठेवण्यात आलेल्या BEd आणि DEd संदर्भात, जे काही DLEd संदर्भात एकूण 6,320 उमेदवार होते या ठिकाणी. तर त्यापैकी 2,779 जे काही उमेदवारांचा निकाल आहे तर तो 25/8/2025ला प्रसिद्ध करण्यात आला होता. तदनंतर 3/9/2025ला जवळपास तिसऱ्यांदा या ठिकाणी 344 उमेदवारांचा निकाल आहे तर तो प्रसिद्ध करण्यात आला होता. म्हणजे पहिल्यांदा जे काही एपीआर उमेदवार आहे त्याच्यामध्ये 2,779 ह्या ठिकाणी 25 तारखेला प्रसिद्ध झाला. त्यानंतर 3/9/2025ला 344 उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध झाला. आता ह्याच्यामध्ये जे काही DEd आणि ह्या ठिकाणी BEd एपीआर असलेले उमेदवार आहे 632, म्हणजे 6,320 एवढे जे काही प्रविष्ट झालेल्या उमेदवारांमधून 3,187 जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवारांचा निकाल जो आहे तर तो निकाल सध्या बघा या ठिकाणी परीक्षा परिषदेला त्या ठिकाणी जे काही त्यांचं व्यावसायिक पात्रतेसंदर्भात जी माहिती आहे तर ती माहिती त्या ठिकाणी भरली गेली नव्हती. आता जे काही 3,187 उमेदवार आहे तर ह्यापैकी ज्या उमेदवारांची माहिती सध्या बघा 15/9/2025 पर्यंत भरण्यात आलेली होती, म्हणजे जी लिंक देण्यात आली होती MSc पुणेला, त्या लिंकवरती सध्या ज्या उमेदवारांनी माहिती भरली होती अशा उमेदवारांचा जो काही टेट परीक्षा 3चा जो काही निकाल आहे, राखीव असलेला निकाल, तर तो पुन्हा बघा जाहीर झाला आहे. आता त्याच्यामध्ये नेमके किती उमेदवार सध्या बघा या ठिकाणी निकालामध्ये आहे आणि त्यांचे जे काही मार्क आहे तर ते मार्क नेमके किती आहे तर ते देखील तुम्हाला दाखवतो, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की सध्या एपीआर उमेदवारांमध्ये देखील जे काही कॉम्पिटिशन आहे तर ते कॉम्पिटिशन होतं. आता इथं स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे हा जो निकाल आहे तर हा निकाल कालच्या दिवसाला सध्या बघा या ठिकाणी जे काही प्रसिद्ध झालेला आहे. त्याच्यामध्ये 27, 28, 29, 30 मे दरम्यान आणि 2, 3 त्यानंतर 4 आणि 5 जून दरम्यान जी परीक्षा झालेली होती विविध शिफ्टमध्ये, त्या शिफ्टमधले जे काही एपीआर उमेदवार आहे तर त्या उमेदवारांचा हा निकाल सध्या बघा या ठिकाणी घोषित झाला आहे. तर ह्याच्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर आपापल्या पद्धतीने तुम्ही लॉग इन करा आणि लॉग इन करून तुमचं जे काही स्कोअर कार्ड असेल तर ते स्कोअर कार्ड तुम्ही ह्या महिन्याचा 31 तारखेपर्यंत सध्या बघा डाउनलोड तुम्ही करू शकता. तसं इतर उमेदवार देखील आपापल्या पद्धतीने वैयक्तिक लॉग इन करून तुम्ही तुमचं स्कोअर कार्ड त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता. तर सध्या ह्याच्यामध्ये बघा इथं जर तुम्ही बघितलं तर संपूर्ण जे काही उमेदवार आहे तर त्या उमेदवारांचं इथं नाव देण्यात आलं आहे. आता ह्याच्यामध्ये जवळपास किती उमेदवारांचा सध्या निकाल लागला आहे तर इथं बघा एकूण 62 उमेदवारांचा जो काही निकाल आहे तर तो निकाल पुन्हा इथं घोषित झालेला आहे एपीआर उमेदवारामध्ये. आता ह्याच्यामध्ये ह्यांच्या संदर्भात जर इथं प्रवर्ग संदर्भात जर माहिती बघितली तर संपूर्ण जे काही प्रवर्ग आहे तर इथं बघा मिक्स पद्धतीने देण्यात आले. त्याच्यामध्ये STचे उमेदवार आहे, SC EWSचे आहे, ओपन संदर्भात उमेदवार देखील आहे, त्यानंतर OBCचे उमेदवार देखील इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर बघा इथं NTD असेल, NTD झालं, VJचे उमेदवार आहे. त्यानंतर संपूर्ण जे काही प्रवर्ग आहे तर त्या प्रवर्गाचे उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात. OBC, NTB असेल, EWS असेल, असे बघा इथं संपूर्ण जे काही उमेदवार आहे तर ते पाहायला मिळतात. आता ह्यांचे जर मार्क बघितले, जो काही कालचा रिझल्ट आहे हा, तर ह्याच्यामध्ये इथे जर तुम्ही मार्क देखील दाखवतो तुम्हाला स्कोर, तर इथं बघा जे काही स्कोर आलेला आहे
तो म्हणजे इथं तुम्ही बघू शकतात 72, 22, 89, 72, 84 अशा पद्धतीचा स्कोर आहे। आता याच्यामध्ये 62 उमेदवारांमध्ये जो काही हायेस्ट असलेला स्कोर आहे तर तो म्हणजे ह्या ठिकाणी बघा देण्यात आलेला आहे, तो म्हणजे 153 जो काही स्कोर आहे तर तो इथं 153 स्कोर इथं आलेला आहे। आता 153 असलेला जो काही उमेदवार आहे तर तो ओपन संदर्भात आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतोय। म्हणजे ह्या लिस्टमध्ये एकूण जे काही टॉपचे सध्या बघा उमेदवार आहे तर ते उमेदवार देखील इथं पाहायला मिळत आहे। त्याच्यामध्ये तसंच जो काही दुसरा टॉपचा उमेदवार आहे तर तो म्हणजे या ठिकाणी 153 मार्काचा झाला। त्यानंतर बघा इथं एक 148 मार्काचा या ठिकाणी टॉपचा उमेदवार आपल्याला पाहायला मिळतोय। म्हणजे असे जे काही मार्क आहे 104 असेल, 121 असेल, हे मार्क सध्या बघा इथं मिळालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। तर ह्या लिस्टमध्ये तुमचं जर नाव असेल बरोबर तर त्या उमेदवारांनी लवकरात लवकर लॉग इन करा आणि तुमचा जो काही स्कोर कार्ड आहे तर तो स्कोर कार्ड सध्या डाउनलोड करून घ्या। ही लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून देतो, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे। तिथे जाऊन तुम्ही ही जी काही PDF आहे तर ही PDF सध्या डाउनलोड करा आणि तुमचं नाव आहे किंवा नाही ते एकदा चेक करा आणि लवकरात लवकर जो काही तुमचा टेट स्कोर कार्ड आहे तर ते सध्या डाउनलोड करून घ्या। तर सध्या आता कॉम्पिटिशनमध्ये परत हे जे काही 62 उमेदवार आहे तर हे सध्या बघा या ठिकाणी शिक्षक भरती 2025मध्ये सर्वांसोबत या ठिकाणी असणार आहे। तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही लेटेस्ट अपडेट आहे तर ती अपडेट होती। अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, कारण ह्या चॅनलवर तुम्हाला शिक्षक भरतीच्या अनुषंगाने संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या इथं देण्यात आली आहे। आता जो काही स्कोर कार्ड आहे तर ते स्कोर कार्ड तुम्ही जे काही उमेदवार सध्या आता ह्या लिस्टमधले उमेदवार आहेत त्यांनी देखील काढून घ्या। 31 तारखेपर्यंत लिंक ओपन असणार आहे स्कोर कार्ड संदर्भात, कारण निकाल जो आहे तर तो निकाल संदर्भात तुमच्याजवळ जी काही पत्रक आहे तर ते पत्रक सध्या असायला पाहिजे स्कोर कार्ड संदर्भात। तर जे काही उमेदवारांचं काढलं नसेल टेट स्कोर कार्ड तर त्यांनी आता लॉग इन करा। इतर उमेदवारांनी देखील आपला जो काही निकाल आहे तर तो पुन्हा डाउनलोड करून घ्या, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये कोणतीही अडचण सध्या असणार नाही। तर ही एक महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट सध्या होती। आता ह्याच्यामध्ये बरेचसे उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या बघा परत बघा राहून गेलेले आहे। तर ह्याच्यामध्ये 3000 जवळपास 187 जे काही उमेदवार होते तर ते उमेदवार संदर्भात जो काही निकाल आहे तर तो निकाल आता परीक्षा परिषदेला सध्या प्राप्त झाला नाही। मग हे जे उमेदवार एकतर त्यांच्या निकालामध्ये त्या ठिकाणी बघा फेल झालेले असेल बरोबर, किंवा विषय सध्या त्यांचे राहून गेले असेल म्हणून त्यांनी ह्या ठिकाणी MSc पुणेला जो निकाल असेल त्यांचा DED BED संदर्भात तर तो पाठवला नाही। म्हणजे हे जे 3187 उमेदवारांमधून जवळपास 3000 जे काही उमेदवार आहे तर ते असंच ह्या ठिकाणी टेट परीक्षेचं जे काही स्पर्धेमधून बाहेर इथं बघा पडलेले आहे। म्हणजे एवढे उमेदवार सध्या बाहेर त्या ठिकाणी गेलेले आपल्याला पाहायला मिळाले आहे। तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट होती। पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन जे असेल तर ते आता लवकरात लवकर बघा सुरू होण्यासंदर्भात जो काही पुढील अपडेट आहे तर ती अपडेट तुम्हाला लवकरच बघा आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल। त्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा। ह्या संदर्भात काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।